नमस्कार मित्रांनो, पवन 03 राईट ब्लॉगवर आपलं स्वागत आहे। आपण जाणार आहे सुलेमंजन आणि म्हैसमाळ एक्सप्लोर करणार आहे। आता वाजले 3 पण आम्ही उशीर झाला, बघू एक्सप्लोर होतं की नाही। वातावरण पण आज पावसाचं आहे, बघूया आपण। आणि तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगरहून यायचं असेल तर नगर नाके हायवेला यावं लागतं तुम्हाला, राईट साईडला वळून नाशिक ह्या रोडने यायचं आणि परत उजवीकडे वळून तुम्हाला धुळे आणि वेरूळ ह्या रोडनं बघू शकतो मी, ह्या रोडनं तुम्हाला सरळ जायचं आहे। आणि आज आपल्यासोबत मित्र आहे माझे 2, तर बघूया पुढं। सुलेमंजन छत्रपती संभाजीनगरवरून 35 ते 36 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मित्रांनो, समोर धुळे आणि वेरूळ रोडनं जर समोर आले आपला देवगिरी गाव लागेल, म्हणजे देवगिरी किल्ला या रोडनं आपल्याला समोर जायचं आहे। इथून पण बघू शकतो तुम्ही। 9 किलोमीटरच्या अंतरावर खुलताबाद हे गाव लागेल। मित्रांनो, तुम्ही प्रॉपर खुलताबाद गावामध्ये आले का इथून लेफ्टला जायचं आपल्याला, हे बघू शकतो तुम्ही। हा रोड जातो समोर सुलेमंजनला। चला बघूया पुढं। मित्रांनो, आपण आता खुलताबाद गावामध्ये प्रॉपर तुम्ही ज्या ना सरळ जर आली डावी साईडनं, परत डावी साईडनं कमेंट लागणं आपल्या इथून जायला रस्ता आहे, हे बघू शकतो तुम्ही सुलेमंजनचा। इथे या कमेंटच्या आत जायचं आपल्याला, सुलेमंजनला रोड जातो, या रोडनं जायचं आपल्या समोर। चला बघूया पुढं। खुलताबाद पासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर सुलेमंजन आहे। थोडं समोर आल्यास वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक पासून उजवीकडे वळून सुलेमंजन जाण्यास मार्ग आहे। थोडं समोर जाताच तलाव आणि उंच उंच डोंगराच्या रांगा आणि पाऊस पडला कारण चिखलचा रोड, दाट जंगल आणि आजूबाजूला झाडी झुडपी आणि त्यातूनच रोड, हीच आहे निसर्ग वातावरणाची मजा। मित्रांनो, रस्त्यानं जर समोर आलं इथं थोडंसं वरती आलं की इथं बघू शकतो तुम्ही, इथं मंदिर आहे महादेवचं। इथं वर आलं इथं गाडी वगैरे लावायचं, इथं मंदिर आहे महादेवचं। नंदी इथं छोटंसं वाल्मिकी ऋषीच्या काळातलं मंदिर आहे। हां, इकडं हे गौतम ऋषी या जे मराठी घरातले गौतम ऋषी 12 वर्ष तपस्या केली जागा आहे, हां, म्हणून याला कौलेश्वरचं महादेव मंदिर देण्यात नाव आलं। हां, हे मंदिर असं आहे हां, की जागृत स्थान आहे। हां, याची नाणी जर ओरडून गेलं हां, लगेच गावात चमत्कार दाखल। हां, आणि हे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का हे जुन्याला बांधकाम आहे, हे हां, जरा नंतर पडलं। हां, हे नंदी उन्हात राहू नये म्हणून। हां, आणि याच्यात असे कधी एकनाथ महाराज हां, वर तपभूमी आहे। हां, एकनाथ महाराज तपभूमी म्हणजे ती 12 वर्ष तपस्या केली लागती। हां, नंतर मग पैठणला जेल समाधी केली। हां, हां, म्हणून त्याला सुलेमंजन नाव पडलेलं आहे। हां, सुलेमंजन। हां, हे सूर्य आणि चंद्रकोंडाच्या नावाखाली कुंड आहे खाली। हां, हां, त्याच्या नावाखाली मंदिर चालतंय। हां, म्हणजे हे आयलाबाई गोरकरच्या काळातलं कुंड आहे। कुंड आहे ते, कुंड। हां, दोन्ही पण ते सूर्य काहीतरी प्रकाश पडतो, सूर्य आणि प्रकाश पडतो, ते म्हणजे सूर्याला म्हणतो माळू नको, त्यांना म्हणतो उगू नको। ते इकडचं जे येतं कोमट पाण्याचं आहे, इकडलं जे येतं थंड पाण्याचं आहे। हां, दोन्ही मुख। मित्रांनो, आता आपण महादेवाच्या मंदिरात चाललो। इथं बघू शकतो तुम्ही डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे देवळामध्ये, आणि त्याच बाजूला विष्णुदेवाची मूर्ती इथं बघू शकतो तुम्ही। बाहेर उतरून खाली जायचं आपल्याला। इथं महादेव चांगले सुंदर, आणि अजून एक मूर्ती आहे गणपतीची, आणि पार्वती देवीची मूर्ती इथे बघू शकतो तुम्ही। मित्रांनो, मंदिराच्या उजव्या बाजूला बघू शकतो तुम्ही, कुंड आहे 2, तुम्हाला दाखवतो चला। आता पावसामुळे पाणी पूर्ण तुंबलेलं आहे, त्याच्यामुळे ते कुंड पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। हे दगड जे कुंड आहे ते सूर्यकुंड आहे, त्याचं पाणी गरम असतं, आणि ते सिरेस जे लावलेलं आहे तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय ते कॅमेरामधून, ते चंद्राचं आहे, ते पाणी थंड असतं आणि सूर्यकुंड गरम असतं, बघू शकता तुम्ही।
आता पाणी तुंबलेलं त्यामुळे आपण तिकडे काही जात नाही, पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे ते. असे म्हणले जाते की या 2 कुंडामध्ये पाणी 12 महिने असते. मित्रांनो आपण पोहोचलो आता प्रॉपर सुलीभंजनला. गाडी वगैरे लावू. आपण आता पोहोचलोय सुलीभंजनला वरती प्रॉपर. आम्ही इथं गाडी वगैरे पार्किंग लावलेली, तुम्ही पण लावू शकता इथं गाडी वगैरे पार्किंग. आणि नवी बघू शकता तुम्ही, व्ह्यू कसा दिसतोय, एक नंबर. मित्रांनो इकडून पायऱ्यांच्या चढायचं आपल्यावरती दत्त मंदिर आहे, ते बघून घ्यावं ना, दर्शन वगैरे घेऊ. चला. मित्रांनो आपण आता मंदिराच्या आत चाललोय, बघू शकता तुम्ही, दत्त मंदिर आहे. बघू शकता मित्रांनो, इथे दत्त मंदिर आहे. इथं वरती दत्त मंदिरापाशी इथं पुजारी बाबा असतं नेहमी, बघू शकतो तुम्ही. त्यांच्याकडून थोडीशी आपण माहिती जाणून घेऊ, ते सांगते थोडीशी फार माहिती मंदिराची, बघूया आपण. हे शुलीभंजन पर्वत आहे. हां हे अनादी कालापासून तपोभूमी आहे. हां या ठिकाणी मार्कंडेय ऋषी, लोपामुद्रा, अगस्त्य ऋषी अशा अनेक संत ऋषींनी तपश्चर्या केलेल्या आहे. प्रत्येक युगामध्ये अनेक संत ऋषींनी तपश्चर्या केलेल्या आहे. हां इथं खाली शिव मंदिर आहे, कैवल्येश्वर मंदिर, हां आणि सूर्यकुंड, चंद्रकुंड पण आहे. हां आणि इथं 700 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली. हां आणि एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केल्यानंतर जनार्दन स्वामीने त्यांची तपश्चर्या पूर्ण होताच त्यांना या ठिकाणी भगवान दत्तात्रयाचं दर्शन घडवलं. हां हे 1986 ला याचं ट्रस्ट स्थापन झालं आणि पब्लिक ट्रस्ट स्थापन करून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. हां ठीक. बाबांनी थोडीशी माहिती दिली आपल्या मंदिराबद्दल, त्यांना जेवढी माहिती होती तेवढी. बाबा धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो इथं मंदिरासमोरच इथं एक दगड आहे संजीवनी शिला, त्याचा आवाज बघू शकतो तुम्ही कसा येतो बघा, आपण चेक करू एकदा आवाज. किती सूर निघतात? 7 सूर. 7 का? याच्यावर काहीच येणार नाही. आता हे बघा, इथं पहिला तुमच्या लक्षात आला असेल. आता आलं लक्षामध्ये, आता लक्षात आलं. आम्ही सगळीकडे मारून बघत होतो तर वेगवेगळीकडे वेगवेगळा आवाज येत होता. संजीवनी शिला इथं पूर्ण 7 सूर निघतात, तुम्ही बघू शकता. बाईकला असं ना आता मित्रांनो एक्झॅक्ट दत्त मंदिरासमोर तुम्ही बघू शकता. इथं व्ह्यू बघा, वातावरण एक नंबर. इथून झाले पायऱ्या खाली, वातावरण एक नंबर दिसतं. इथं निसर्ग वातावरण दिसतं पूर्ण, हे बघू शकता तुम्ही. जे पाठीमागे दिसतंय ते डोंगर रांगा आणि तिथं हे देवगिरी किल्ला पूर्ण दिसतो, बघू शकतो तुम्ही. देवगिरी पूर्ण दिसतोय, देवगिरी किल्ला हे बघू शकता. निसर्गरम्य वातावरण, जागृत मंदिर आणि धार्मिक स्थळ, थंड ठिकाणाचं वातावरण असल्यामुळं इथं पर्यटक भेट देतात.
मित्रांनो तुम्हाला सुले भंजनची माहिती कशी वाटली ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि आपला म्हैसमाळ बी एक्सप्लोअर करायचं होतं पण आपण तिकडे जाणं झालं नाही. आता वाजून गेले 6 वाजून गेले त्यामुळं तिकडं जाणं झालं नाही आपलं. आजचं इथलं सुले भंजनचे निसर्ग वातावरण इथले मंदिर आणि माहिती कसं वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर नक्की करा. चालेल, धन्यवाद.